आता लावलं होतं म्हणून बरं होतं. हो. है ना? हो. नाही तर अवघड झालं असतं. काल तो एक व्हिडिओ व्हायरल झाला ना, तो मुलगा पण हे त्याचा व्हायचं कारण काय दादा? म्हणजे तुमचं काही भांडण झालं होतं? या. ये ना, सोनाली. काय झालं मॅडम, आम्ही तिथं फिरायला गेलो ना, हां. तर आम्ही निघालो, म्हणजे ही निघाली पुढे आणि आमच्या बॅगा वगैरे आम्ही दोन फॅमिली, मी माझा चुलत भाऊ होतो, तर आम्ही माणसं भाऊ मागून बॅगा घेऊन येतो. ही पुढे गेली, आम्ही पाण्यात वगैरे भिजलो होतो, तिथं वॉटरफॉल आहे, त्याचे ड्रेसेस वगैरे ओले होते, तिथे दोन मुलं कमेंट करत होती ती वाजवत होती. ती त्याच्यापाशी गेली, तुम्ही काय करता? तर त्यांनी वाजत फटकत होते, त्यांनी एका हात फिरगाळला, नंतर ड्रेस वगैरे पुढे घेतला. हे बघून मी तिकडून पळालो, माझी मुलं पळाली, मुलगी पळाली. त्यांची 8-10 जण अजून होते लोक, त्यांना इगो हर्ट झाला की तुम्ही आमच्या माणसांशी काय येतात, काही संबंध नाही. हे दोघं जे आहेत छेडछाड करणारे, आम्ही यांच्याशी करतो विषय की तुम्ही लेडीजची छेडछाड का करताय. पण त्यांचा इगो हर्ट झाल्यामुळे त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करणं चालू केलं. आम्ही त्यांना धक्कलं, पण तिथं टुरिस्ट असल्यामुळे त्यांनी काय केलं, टुरिस्टांनी तुम्ही निघा इकडनं. आम्हाला काही वाटलं नाही का हा इन्सिडेंट एवढा मोठा होणार. तर तिथून आम्ही बाहुली डॅम पैशी गेलो, आम्हाला पोलिसांची व्हॅन मिळाली. तिथे एक ड्रायव्हर बसलेले होते, त्यांना म्हटलं आम्हाला पोलीस कंप्लेंट करायची आहे, म्हटलं इगतपुरी पोलीस स्टेशनला जा. म्हटलं ठीक आहे जातो. पण जसं आम्ही डॅमच्या पुढे आलो, तिथे पहिले वाईट बोलेनो आली, तिने येऊन आम्हाला आडवी मारली. पहिले त्यांनी काचा फोडायला चालू केलं, आम्ही गाडी रिवर्स घेतली, तिथून पळालो. असे थांबे इगतपुरी पोलीस स्टेशनला जाऊ. जसं नाशिक मुंबई हायवे आहे, तो जो फ्लायओव्हर आहे तिथं येऊन त्यांनी तो दुसरा मागून ते जो दुसरा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, रोड तुमचं पण बोलणं आहे त्याच्यामध्ये. हो, आले आले आम्ही त्यावेळेस काय विषय केला की कदाचित स्थानिक मुलं आहे, आणि जर इगतपुरीचं पोलीस स्टेशनचा रस्ता मला समजला नाही गावात घुसल्यावर, मी ब्लॉक केलं यांनी, ते काही करतील सांगू नये. काय आणलो, टोल नाक्याकडे पडू. टोल नाक्यावर कदाचित पोलीस असू शकतात, भरपूर पब्लिक राहते, स्टाफ राहतो त्यांचा. आता आपल्याला हे इजा नाही करणार. आम्ही टोल नाक्यावर आलो तर माझ्याकडे 2-3 गाड्या होत्या, तर मला ते पास करूनच जाणे. पण मी तिथं आलो तर त्यांनी शेजारी पण वाईट बोलणं आली त्यांची, त्यांनी परत दगडफेक चालू केलं. तर मी तिथून रिव्हर्स घेतली आणि शेजारच्या म्हटलं मी टोल तोडून पळाले. संध्याकाळी 6-6:30ची गोष्ट आहे. तिथं पण तुम्हाला फुटेज मिळणार असतो याचा टोल नाक्यात. त्याच्या पुढे गेल्यावर 5-10 किलोमीटर तिथं रस्त्याची काम चालू आहे हायवेला. एक ठिकाणी रस्ता म्हणजे नॅरो होऊन जातो, पण हे काय यांना नेहमी तो रस्ता माहिती आहे, शेजारून पळता येते, यांना माहिती. हे फास्ट येत होते आणि मी ट्रॅफिक मध्ये स्लो चाललो होतो. तर हे आमच्या पुढे येऊन यांनी आम्हाला परत एकदा ब्लॉक केलं. यांनी ब्लॉक केलं तर यांनी त्यावेळेस 4-5 काची फोडल्या आणि हे त्यावेळेस आम्हाला उतरवणार. तर मी परत कशी तरी गाडी मागं घेतली आणि मी म्हटलं मुंबईच्या दिशेने पळू. मी पाहायला लागलो तर एक मुलगा त्यावेळेस इथं लटकला, तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तर त्याचा काय इश्यू होता की इथं माझा चुलत भाऊ बसतो, कोणाला तरी एकाला उतरायचं, एक जण उतरला तर आम्हाला थांबणंच आहे, कारण आमचा माणूस अडकणार त्यांच्यामध्ये. तो त्या हिशोबाने लटकला होता. तर त्यावेळेस माझा असा विषय झाला, मी गाडी पळवली, हा गाडीचे टायर खाली आला तर हा मरेल, मी स्लो ठेवली तर मी थांबलो तर हे आम्हाला मारून टाकलं. म्हणजे आम्ही त्याला लोकांचे खूप कमेंट्स आहे की तुम्ही यांना मारून का नाही टाकले. पण मला माहिती हे एवढं सोपं नाही की कोणाचा जीव घेऊ. तर मी त्यावेळेस त्याचा जीव वाचवण्यासाठी मी स्लो पण होतो आणि माझा जीव वाचवण्यासाठी मी त्याला ढकलत पण होतो, म्हणजे माझा भाऊ वगैरे, की याला मोकळं केलं आम्ही परत पळू. मग आम्ही मुंबईच्या दिशेने पळालो. पण 2 किलोमीटर नंतर मला दिसलं की आरशामध्ये हे परत माझ्या मागे येत आहे. म्हणलं मी कदाचित चूक करतोय, परत त्या साईडला जाऊन, परत यांचंच गाव आहे इगतपुरी ते. मी परत नाशिक साईडला वळालो. तिथून वळून आम्ही पुढे येतो, तो गोंदे तुम्हाला आहे तिथं परत ट्रॅफिकचं हे लागलं. तिथं माझ्या पुढे 3 ट्रक्स होते, हे परत साईडनी यायचे आणि आमच्या पुढे आले. तर तिथं आहे ना भरपूर पब्लिक ट्रॅफिक होती. हे सगळ्या लेडीज रडायला लागल्या की आम्हाला वाचवा, हे आम्हाला मारून टाकू. खूप लोक म्हटले काही घाबरू नका, आम्ही आहे. पण त्यांच्यातला एकदम मुलगा आला, त्यांनी काचा फुटलेला तर त्यांनी गाडीचं इग्निशन ऑफ केलं. खाली उतरा, आपण सॉर्ट आउट करू. हे सर्व मला म्हणले की उतरू नका, हे मारून टाकणार. मी परत गाडी चालू केली, रिव्हर्स घेतली, म्हटलं इथून पळायचं. जसं मला ट्रक जाताना दिसली की आता पळू शकतो, तुम्ही पळायला लागला, यांनी परत दगड फेकली. मग आम्ही डायरेक्ट अंबड पोलीस स्टेशनच गाठलं. म्हटलं वाडीवारा नको आणि काहीच नको, आपण अंबड पोलीस स्टेशनलाच जाऊया म्हटलं. हा सर्व थरा नाही ताई 30 किलोमीटर पर्यंत चालू होता. पण असं आतापर्यंत असं कधी घडलेलं काही नाही. समजा आम्ही आणि चुकलो एवढी असतो. छोटी गोष्ट आम्ही आहे. चुकलो, आम्ही मान्य करतो, आम्ही चुकलो असं झाली. तुमच्याकडे कायदा आहे ना, तुम्ही कायदा हातात कशी घेऊ शकता. आता तो बघा सर्व लोक काय म्हणतात, आम्ही म्हणतो सेल्फ डिफेन्स मध्ये आपण कोणाला मारलं, लोक म्हणतात की तुम्ही वाचू शकले असते.
आम्ही जर चुकलोय तर तुम्ही पोलीस स्टेशनला का आणि नाही गेले? गेली आम्ही नाशिक पर्यंत बरं माझ्यावर माझी बायको, माझ्या भावाबरोबर त्याची बायको, लहान आमची मुलगी. 2 लहान मुलं, तिची 2 लहान मुलं, आम्ही 8 जण होतो. आई आहे. आई माझी माझी आई. आम्ही त्या दिवशी ताई 6 पासून 6:15 पर्यंत गोंदे तुम्हाला क्रॉस करूच तर आम्ही काय वेदना भोगलाय, आम्ही मरणच पाहतो. आम्हाला आहे ना पोलीस प्रशासनाला हीच विनंती आहे, यांच्यावर मोक्याची कारवाई. त्याच्यातले 2 जण मर्डर केस मधले, एक जण मर्डर केस मध्ये जामीन म्हणजे ते वैमनस्याकडचेच आहेत. त्यांना- वैचारिकच त्यांचा हो. प्रॉब्लेम आहे तो. त्यांना त्या दिवशी कदाचित आहे ना त्यांचा इगो हट झाला आणि त्यांना हा काहीतरी म्हणजे काय राहतं, यांना फेम करायचं आहे, यांना नाव करायचं की आम्ही हे करतो बघा, आम्हाला काही नाही होत. त्याच्या दुसऱ्या दिवशी ताई त्यांनी एकाने आम्हाला ऑफर सुद्धा दिली 10 लाखाची केस मागत. आम्ही नाव नाही सांगतो, 10 लाखाची त्यांनी ऑफर दिली केस मागत. कॉम्प्रोमाइज करून घेऊ त्यांचं चालू असं नाही करायचं. नाही, एवढं आता आज तुम्ही नाही, आहात नाही उद्या करायचं. दुसरं कोणाची पोरगी हो, असेल, नाही. कोणाची बायको असेल, काही असेल. चुकलं ताई, 2 फटके मारा, एक काच फोडा, समजू शकतो. नाही मी आज पण एवढं- विचार करत होते बॅकआउट करू, मला नाही इच्छा आहे तमाशा सगळी काही आधी सरळ- झालेलं. सरळ काचा पण फुटे. नाही, एक आता दगड एखाद्या मुलाला, एक माझा मुलगा 12वीला आहे, माझी मुलगी MBA ला आहे, सगळं माझ्या आज भावाचा पडलं मुलगा का? 10वीला आहे आणि त्याची मुलगी 7वीला आहे. एक दगड ताई छोटा मोठा जर कोणाच्या तोंडाला लागणं म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही 302 म्हणजे पेपरमध्येच ना बातमी आली असते की कोणतरी मेलं भागवत कुटुंबातलं. नाही, अवघड आहे गावाचं. तुम्ही एवढ्या धीराने सगळं करताय, खरंच तुमची